पण आता जे पहिल्यांदा पॉडकास्ट बघत असतील किंवा जे गुरुदेव दत्तांविषयी त्यांना फारसं माहिती नसेल, तर म्हणजे याची उत्पत्ती कुठून झाली? की बरं, आपलं आत्ता तुला म्हटलं सारखं की दत्त या देवतेची निर्मिती आहे ना, हा अतिशय म्हणजे क्या बात आहे. असा प्रकारे आपल्या हिंदू विचारधारेचा, सनातन विचारधारेचा आपण कायम ट्रिनिटी म्हणजे त्रिगुणावर जगत आलोय. ओके. म्हणजे दत्त किंवा ऑकल्ट म्हणू किंवा आपण अध्यात्माकडे याच्या आधी ॲज अ मेडिसिन सायन्स म्हणू पाहिजे, मेडिकल आपण बनलो कशाचे, तर एक्टोडम, एंडोडम, मिझोडम 3 डम लेयर्स असतात. जमले त्यातून आपण बनलोय. एक्टो, इंडो, मेझो. सायकोलॉजी लोक काय म्हणतात, इड, इगो, सुपर इगो. ओके. आयुर्वेदवाले काय म्हणतात, प्रवृत्ती, कफ, वात, पित्त. आध्यात्मिक म्हणतात राजस, तामस, सात्विक. यू गो एनिवेअर. मांडुक्य उपनिषद काय म्हणतं, अ, उ, म. समजून घेण्याच्या गोष्टी ज्या असतात आध्यात्मिक किंवा फिलॉसॉफिकल म्हणून आपण वेगळ्या प्रकारे, ते काय म्हणतात, ग्रॉस, सटल, ट्रान्सेंडेंट. ते स्थूल, सूक्ष्म, परा. हा जो प्रकार येतो, तर कुठलीही गोष्ट व्यक्त जी होते ही 3 गुणांनीच अंकित आहे. आणि ठीक आहे, आता मंडळी तुमच्यासाठी पण की सोहम मनापासून करतोय, पण सोहम म्हणा, राहुल म्हणा, आमचं नका ऐकू. पण ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी जी आहे, त्यातला 18वा अध्याय जो आहे, त्याच्यात ओवी आहे यार ही, की जे दिसतं दृश्य जगत हे 3 गुणांनीच अंकित केलंय. ओके. हा, म्हणजे जे दिसतं हे 3 गुणांच्या आतच असतं. ते दिसत नाही ते पलीकडचा मुद्दा आहे, तिथे अध्यात्म येतं. ओके. त्याच्यामुळे होतं काय, जे दिसतं हे 3 गुणांनी युक्त आहे. आता हे एक लक्षात ठेव, लगेच मगाशी म्हणलेले एक अभंग आणा गोरा कुंभारांचा, की निर्गुणाचे भेटी आलो सगुणा संगे. मला तिथपर्यंत जायचंय, पण काहीतरी पाहिजे ना रे, त्याशिवाय दिसत नाही. आणि मग ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3 अतिशय मी कॉमन मॅनच्या दृष्टीने म्हणजे त्या अँगलनी म्हणतोय. जसं मी पण दत्ताच्या प्रेमात पडलो की 3 गुण आहेत माझ्या धर्माचे, ब्रह्मा, विष्णू, महेश. ते एकत्र कुठे आणता येतील का, एकत्र येऊन लोकांना देता येईल का साधना मार्गासाठी. मग चला, मग त्रिमूर्तीची स्थापना होऊ शकते. आणि उपासना मार्ग, इथून तिथे जायचंय. उपासना वेगळ्या पद्धतीच्या आहेत. आता पंथ आणि संप्रदाय हा फरक बघू. पंथ म्हणजे खूप मोठं झाड आहे ना, वृक्ष आहे, याला पंथ म्हणू साध्या भाषेत. आणि वेगवेगळे ब्रांचेस आहेत ना, फांद्या, त्याच्या पारंब्या, फांद्या, फळं, फुलं, ते संप्रदाय आहेत. म्हणजे वैष्णव म्हणजे विष्णूचा, शैव म्हणजे शंकराचा, शाक्त म्हणजे देवीचा, गणपत्य, सूर्य, हे पंथ असतात. आपण जे संप्रदाय म्हटलं तरी हे पंथ आहेत. एका शंकराच्या शैव पंथात कोणी कालामुख असेल, कोणी वीरशैव असेल, कोणी लिंगायत स्कूल ऑफ थॉटचे असतील, हे डिफरंट संप्रदाय झाले. ओके, बरोबर आहे. पंथ हा म्हणजे असा वाहणारा प्रवाह आहे, त्यातून येणारे असे वेगळे प्रवाह असतात ना, त्यातून जे फाटे फुटतात, ब्रांचेस, चांगले अर्थी फाटे म्हणले की डिफरंट ब्रांचेस, पण एंड एकच आहे, समुद्रात जाणारा आपला. ओके. मग त्याला आपण म्हणतो संप्रदाय. संप्रदाय शब्दामध्येच परंपरा शब्द आलेला आहे. त्याची फोड पाहिली तर परंपरा काय, जसं आता तुझ्या घरात यू फॉलो तुझे बाबा जे म्हणतात ते, बाबांनी फॉलो केलं, जे आजोबा, त्याचे बाबा, आजोबा, पणजोबांनी फॉलो केलं ते, त्याला आपण असे रिच्युअल्स, एक उपचार येतात. आणि परंपरेने जे फॉलो केलं जातं त्याचा संप्रदाय म्हणतो. आणि इथे कसं आहे, मग सांगणारा कोण आहे, बाबा. सांगणारी कोण आहे, आई. इथे साधारण मार्गात कोण आहे, तो गुरु आहे. म्हणजे गुरु म्हणजे प्रत्येक संप्रदायाचा एक प्रवर्तक आहे, की त्यांनी सुरू केलंय, त्यांनी मोठं केलंय, त्यांनी काही नियम आखून दिलेत, त्या नियमाप्रमाणे चला रे, आणि मग तो संप्रदाय होतो. म्हणजे अनेक संप्रदायातून एक पंथ तयार होणार आहे. ओके. म्हणून दत्त हा संप्रदाय आहे. मग कुठल्या पंथाकडे जाईल तो, अगदी ग्रामर पाहिलं तर वैष्णव. कारण दत्ताला मी जरी ब्रह्मा, विष्णू, महेश म्हणलं तरी आपण दत्तात्रयांना विष्णू स्कूल ऑफ थॉट मध्ये ठेवलं, किंवा विष्णूचा अवतार म्हणून जास्त पूजलं गेलंय अनेक ठिकाणी. म्हणून तो जो पंथ, हा जो प्रकार आहे. आणि दत्तात्रयाचा राहायचा मुद्दा असा आहे, आजपर्यंत जनमानसात राहायचा, की 12व्या शतकापासून जर पाहिलंस, म्हणजे 12व्या शतकात चक्रधर स्वामी, नंतर ज्ञाना माऊली, तर महानुभाव पंथ होता चक्रधर स्वामींचा, महानुभाव पंथ. वारकरी, आम्ही वारकरी संप्रदाय, अख्खाच्या अख्खा मोठा वारकरी पंथ आहे. तर महानुभाव संप्रदाय, वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि समर्थ रामदास समर्थ संप्रदाय, या 4ही संप्रदाय ज्याच्यामुळे महाराष्ट्र एकत्र विणला गेला आणि आज उभा होता आध्यात्मिक. आणि नुसतं आध्यात्मिक म्हणत नाही, की रामदास स्वामी, तुकाराम महाराजांनी लोकांना पण एकत्र ठेवले शिवकाळात. ते सह्याद्रीच्या ठिकाणी त्यांनी पण एकत्र ठेवले, म्हणून आपण जगतोय, श्वास घेतोय. तर ही जी लोक आहेत, ते 4ही पंथ वेगळ्या स्कूल्स ऑफ थॉटचे पाहिले, वेगळ्या विचारांचे पाहिले, या सगळ्यांमध्ये दत्त उपासना आहेच आहे. ओके. म्हणजे हे आपल्या लक्षात येत नाही, की वारकरी संप्रदाय म्हणतो मी पांडुरंग, विठ्ठल म्हणणार,
पण तुमचे प्रवर्तक जर ज्ञानेश्वर महाराज असले आणि माऊली जर नाथ संप्रदायी असले, पुन्हा अवधूतापर्यंत जाणार आहेत. हा जो प्रकार पाहिला तर चारही संप्रदायाचं एक अंडरकरंट म्हणतो ना आपण, न कळत ते मी त्याला गमतीत म्हणतो. गमतीत म्हणजे मण्यांची माळ असते ना, हे खूप घिसपेट उदाहरण आहे. पण दोरा असतो ना, तो दोरा दिसता कामा नये माळेमध्ये, पण न दिसणारा दोरा आहे म्हणून तर आम्ही स्पायनल कॉर्ड म्हणतो. चेहरा वेगळाच आहे पण ताठ उभं राहतो स्पायनल कॉर्डमुळे. तर दत्त संप्रदाय हा खूप महत्वाचा भाग राहिला चारही पंथांचा. ओके. आणि म्हणून मग निर्मिती का केली गेली की मला एका ठिकाणी माझे तिन्ही गुण पुजता येतात का, सगळे संवाद साधता येतो का, येतो. आता बघ, महत्वाचं साधना मार्गात हे उपचार आहेत. बर, उपचार म्हणजे पद्धती. ओके. अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर म्हणजे माझ्या आवडत्या किंवा लोकांसाठी आत्ता क्रिकेट टेस्ट मॅच हा वेगळा प्रकार आहे, 50 ओव्हरची वन डे वेगळा प्रकार आहे आणि T20 वेगळा प्रकार आहे. बरोबर. ओके. मग असं मी काय सांगत आलो की आता परत ते उदाहरण देतो की जेव्हा आमचा महेंद्रसिंग धोनी, मागच्या पिढीचा सॉरी, पण धोनी जेव्हा पिवळा कपडा घालतो तो धोनीचे नंबर 7च आहे, पण मेन पिवळा आहे तो चेन्नईचा थाला आहे, निळा असताना तो माही बनतो भारताचा. ओके. हे प्रत्येकाचे रिच्युअल्स वेगळे आहेत, प्रत्येक नियम वेगळे आहेत जगायचे इथून तिथे जाताना सुद्धा. तसे आपली साधना मार्ग वेगळे आहेत, प्रत्येकाचे साधना मार्ग वेगळे आहेत. तुला तसं करायचंय पण मी तसं केलंच पाहिजे असं नाही. आणि हे लोकांना नाही लक्षात येत, म्हणून आपल्या धर्मावरती खूप टीका टिप्पणी केली जाते. बर. साधा मुद्दा आहे माझा, तर मी डेंटिस्ट म्हणून सांगतो, अरे माझा गदा हालणारा दात पण जर काढायचा असेल, एक्स्ट्रॅक्शन करायचंय, पण माझी लिव्हर गेली, मला प्रचंड डायबिटीस आहे, तर आय एम नॉट फिट फॉर एक्स्ट्रॅक्शन. ओके. बरोबर आहे की नाही, की मी माझं शरीर त्या ऑपरेट करून घ्यायला सिद्धच नाहीये, आय एम नॉट फिट. तसं प्रत्येक साधना मार्ग हा तुझ्या शरीराला, तुझ्या हार्डवेअरला, तुझ्या सॉफ्टवेअरला योग्य आहे का हे बघायला पाहिजे ना. बरोबर. तू म्हणतोस नाही त्यांनी स्वामींचं केलं मी स्वामींचं, तू याचं केलं, देव सर्वत्र असतो, मला मान्य, पण ती एनर्जी आहे, ऊर्जा आहे, स्पंदन आहेत, फ्रिक्वेन्सी आहे, ती माझ्या शरीरात आली आणि शरीराला झेपतच नसेल काय करणार आहे, काय करणार. बरोबर. हा जो प्रकार येतो. म्हणून वेगळ्या उपासना पद्धती एकत्र आणण्यासाठी दत्ताची निर्मिती आहे. ओके. म्हणजे हा अतिशय वेगळा प्रकार आहे. फक्त ब्रह्मा विष्णू महेश नाही आहेत, कारण तुम्ही ज्या मायेने आता हॅपी फॉर यू आणि व्हेरी प्राऊड ऑफ यू की तरुण पोरं तुम्ही इतकं गोड करताय कामं, की दत्त फक्त ब्रह्मा विष्णू महेश पर्यंत थांबू नकोस. बर. ते ठीक आहे, झालं, ते बेसिक आहेच आहे, पण ह्याच्या पुढे जाऊ ना आपण, एक पायरी पुढे जाऊ की फक्त ब्रह्मा विष्णू महेश नाही आहेत. ओके. तिथे वैष्णव, शैव आणि शाक्त म्हणजे देवी शक्ती, तिची पूजा करणारे 3 उपासना मार्ग एकत्र आणलेत. हे कायम लक्षात ठेव. विष्णू आणि शंकर व्यक्त झाल्यावर ब्रह्मा नाहीये माझ्या आयुष्यात. करेक्ट. म्हणजे अजून सिम्प्लिफाय आहे तर जसं मी झोपाळ्यावर बसायचो पूर्वी, बघ झोपाळा, इनिशियली झोपाळ्या बसून असं बसून पायानी असं करून स्वतः झोपा घ्यायचो, आणि त्या झोपाळा सुरू झाला झोपाळा की पुन्हा पाय जमिनीला लावत नाही बघ, फक्त असं करून मागे पुढे जातो, असा बॅलन्स करतो. बरोबर. हे जे आहे ना सेंटिपिटल सेंट्रिफ्युगल असं पुढे जाणं आहे की नाही, अगदी साऱ्या भाषेत की ह्याला मी विष्णू म्हणलं, याला मी शंकर म्हणलं, आणि इनिशिएशन जो फोर्स आहे त्याला ब्रह्मा म्हटलंय. बर. दिवा लागताना बटन एकदा लावायचं असतं, दिवा ऍडजस्ट कर, डिमरनी कमी जास्त कर, कमी कर, मोठा कर, इंटेन्सिटी वाढव, फॅनचा स्पीड वाढव, आपण बटन नाही दाबत परत. करेक्ट. दॅट वे सुरू झाली मोशन, झोका सुरू झाला की पुन्हा बटन नसतं दाबायचं. तर इनिशिएशन तो धक्का स्टार्ट आहे तो ब्रह्मा आहे. अच्छा. फक्त लोकांना कळण्यासाठी आपण काय प्रेमाने म्हणलं की आजपासून ब्रह्मदेवाची पूजा नको, लोकांना कळव म्हणून पुराण कथा रचल्या, तो वेगळा विषय आहे. पण त्यातलं विज्ञान पाहिलंस की जर माझं मोशन सुरू झाली, हालणं सुरू झालंय, आय हॅव पुट मायसेल्फ इन मोशन, झप 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 प्रवास झाला सुरू, मी असं बॅलन्स करत पुढे जायचा, एक इज विष्णू, एक इज शंकर. बर. दॅट्स वाय दत्त म्हणून जेव्हा आपण बघतो उपासना पद्धतीत विष्णू आणि शंकर हे जेव्हा ऍक्टिव्ह आहेत, ब्रह्म आहेच ना रे, ते ब्रह्मदेव नसणारी. करेक्ट. मी जेव्हा बोलतोय, तू माझे प्रश्न विचारतोयस, तेव्हा मला आता ECG काढून मी नॉर्मली काही बघायची गरज नाही, पल्स आहेत म्हणून आपण दोघं बोलतो, व्यक्त होतोय. बरोबर आहे. बटन दाबल्यावर दिवा लागला म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे, हा जो प्रकार आहे. मग ते 3 चेहरे कुठले आहेत, ब्रह्मा विष्णू महेश आहे, दॅट्स फाईन, पण बेसिक अतिशय महत्वाचं त्या डिफरंट साधना प्रणाली आहेत, उपचार पद्धती आहेत. कुठल्या? शंकराशी निगडीत, शैव स्कूल ऑफ थॉट, शैविझमच्या, विष्णूच्या आहेत, वैष्णव आणि शाक्त, हे फार महत्वाचं आहे. आणि शाक्त हे अतिशय महत्वाचं आहे. आणि मे बी आता जे फर्स्ट टाइम ऐकतात त्यांना आवडेल, तुला आवडेल,
जे पुन्हा पुन्हा ऐकतात त्यांना हे रिपीट होईल, पण आवर्जून सांगतो, शक्ती कळण्यासाठी महत्वाची गोष्ट कुठली पाहिजे. जर सोहम तू चाकू घेतलास, चाकू, आणि मला मारलास, खाण 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 मारलं, तर तुझा जो ग्रुप आहे ते वर्णन काय करतील, 6 इंची पाता, लाखालाखीत पाता, रत्नजडीत मोठ, फुल चालू, जे दिसतंय ते सोहमने मोठ वाली काच 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 मारलं, दॅट्स फाईन. आपण वर्णन कुठलं केलंय, जे दिसतंय त्याचं वर्णन केलंय. बरोबर आहे. बरोबर. मला कधीही रक्त येईल, त्याला धार असेल तर रक्त येईल ना. बरोबर. धार नसेल, कुछ नाही होगा रे, काहीच होणार नाही मला. आता इथे मराठी व्याकरण बघ, हे सोपं म्हणून सांगतो. व्याकरणात चाकू तो चाकू आहे, पुल्लिंग, आणि धार स्त्रीलिंग आहे. म्हणून लोकांना कळावं म्हणून माझ्या तेव्हाच्या पूर्वजांनी, तेव्हाच्या ऋषी मुनींनी धारेला चाकूची बायको करून टाकलं. अच्छा. म्हणजे धार चाकूची बायको नाही. आता अतिशय शांत राहून प्रश्न विचारणं तुझी शक्ती आहे. आता स्मरणशक्ती आणि वैखरी ही माझी शक्ती आहे. ती राहुल देशपांडेची बायको नाही असू शकत. ओके. की राहुल देशपांडे सिंहगड रोडला आले 2 बायका झाल्या, असं नाही होत, असं नाही होत. ती माझी शक्ती आहे. हा जो प्रकार आहे. म्हणून धार आणि चाकू हे उदाहरण कळलं, मग तुला कळेल शक्ती म्हणजे काय. व्यक्त. आणि मग माऊलींपासून दत्त संप्रदायापर्यंत, समर्थांपासून राघव चैतन्य तुकोबांपर्यंत आपण कुठलाही स्कूल ऑफ थॉट पाहिला, शिव शक्ती समावेशनच म्हणतात. ओके. एकट्या चाकूला धार नसेल तर फंक्शनच नाहीये, आणि धारेला चाकू नसेल तर अस्तित्वच नाहीये. म्हणजे एकत्र असल्याशिवाय काहीच घडणार नाहीये. आणि इथे दत्त वेगळा आहे माझा, दत्त पूर्ण वेगळा आहे माझा, कारण तो कन्सेप्ट आहे, समजून घ्यायचा प्रकार आहे. आणि त्याच्यामुळे तिन्ही जे प्रवाह माझे आहेत, विष्णू, शंकर आणि शाक्त, या तिन्ही उपचार पद्धतींना एकत्र कोणी आणलंय, तर म्हणजे दत्ताच्या स्वरूपात एकत्र आणलंय. वा वा, एवढं सुंदर तुम्ही सांगताय की कधी तुम्ही थांबता ते कळतच नाही. आम्हाला वाटतं तुम्ही बोलत राहावा. रट्टा घाला त्याला पुढे. तर पुढे जाताना आला तुम्हाला हेच विचार असं वाटेल की आपण दत्ताची विविध रूपं बघितली. बरं. एकमुखी दत्त कधी कधी बघतो, कधी कधी अघोर दत्त बघितलाय, आणि 3 मुखी दत्त. तर मग ह्याचा काय म्हणजे डिफरन्स आहे? क्या बात आहे सोहम, अतिशय काय म्हणू तुला, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. आपण ज्या दत्तगुरूंबद्दल बोलतो त्यावेळी प्रश्नच नाही. तर लक्षात ठेव, एकनाथ महाराज 16वं शतक आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज 17वं शतक. ओके. तुकोबा आणि आमचे एकनाथ महाराज ह्यांनी सांगेपर्यंत दत्त हा एकमुखीच आहे. तर दत्त कितीही आवडो नावडो, दत्ताची उत्पत्ती किंवा दत्ताचं अस्तित्व आपल्या धर्मातलं पाहिलं तर ते 1000 वर्षापूर्वीपर्यंत नाही जाऊ शकत. म्हणजे म्हणजे आपण ज्याला इसपू म्हणतो, तिथे जाता येत नाही. म्हणजे दत्ताचा जो उगम दिसतो हा मला ख्राईस्ट नंतरच दिसतोय, म्हणजे आता इसवी सन तिथं दिसतोय. ओके. नंतर वाढलाय. तर याचं एक कारण काय सांगू का, की 3 गुण एकत्र आहेत, त्याचे 3 उपचार मार्ग एकत्र आहेत, 3 साधना मार्ग एकत्र आहेत. ते लोकांना कळावं. आणि आता इथे म्हणून दत्ताचा जेव्हा तुम्ही अभ्यास करता, दत्त गुरूंच्या अस्तित्वाचा, देव म्हणून म्हणत नाही, मूर्ती म्हणून म्हणू आपण, आता दिसणाऱ्या विभावाबद्दल बोलतोय आपण. ओके. ते लक्षात ठेवताना अभ्यास कशाचा करायचा, एक उपनिषदांचा, पुराणांचा आणि तंत्रशास्त्रातल्या ग्रंथांचा. ते माझं म्हणणं असतं, जेव्हा मी व्यक्त होतो ना, मी रेफरन्सेस देणार. उगीच असं मला वाटते ही कविता नाही, ही कविता नाहीये. तर हे जे आहेत ना, मात्र उपनिषदाला 9वे उपनिषद म्हणतात, 9व्यानी झालेली. ओके. कुठली कुठली आहेत तर कायम लक्षात ठेव, तू एवढा दत्तावर प्रेम करणार आहेस किंवा आपला मंडळींना काही गोष्टी माहितीच पाहिजेत, तर एक शांडिल्य उपनिषद असतं, एक अवधूत उपनिषद आहे, एक जाबाला दर्शन उपनिषद आहे, आणि दत्तात्रेय उपनिषद आहे. ही 4 उपनिषद आहेत, त्यात दत्ताचं वर्णन सापडतं. ओके. आता तू म्हणशील एकमुखी 3 मुखी हा जो प्रकार आहे, दत्ताचा पहिला उल्लेख कधी सापडतो तुला, आपण मागे 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 गेलो तर महाभारतातल्या वन पर्वात, शांती पर्वात आणि अनुशासन पर्व, म्हणजे जे युधिष्ठिर आणि भीष्म बोलतात एकमेकांशी, त्या 3ही पर्वात दत्तात्रेयाचा उल्लेख आहे. ते कार्तव्य अर्जुनाची गोष्ट आहे, सहस्रार्जुनाची गोष्ट आहे, आणि तिथे दत्तात्रेयांचा उल्लेख आहे, प्रश्नच नाही. मग तुम्ही म्हणाल महाभारतात जर उल्लेख केलाय, मग तू का जात नाही 3000 वर्ष मागे किंवा जे काय महाभारताचा काळ आहे आता. तर एक लक्षात ठेवायचं, महाभारत झालं कधी हा वेगळा मुद्दा, रामायण झालं कधी हा वेगळा मुद्दा, आणि ते लिहिलं कधी हा वेगळा मुद्दा आहे. ओके. अतिशय महत्वाचं आहे. इव्हन बुद्ध संप्रदायात, बौद्ध धर्मात जे आपण 3 पिटकं म्हणतो, धर्मग्रंथ म्हणतो, हे गौतमाचं महानिर्वाण झाल्यानंतर लिहिले गेलेले आहेत. लीळा चरित्र हे महानुभावातलं,
हे चक्रधर स्वामींच्या महानिर्वाणानंतर लिहिलं गेलेलं आहे, समाधीनंतर. हे लक्षात ठेवलं पाहिजे, लिहिलं कधी. ओके. तर रामायणाचा लिखाणाचा काळ जो आहे हा इसपू 200 ते इसवी सनाचं दुसरं शतक, म्हणजे 400 अलीकडे 200 या 400 वर्षात रामायण लिहिलं गेलं, आपण डॉक्युमेंटेड म्हणून. बर. सेम थिंग महाभारत इसपू 4 ते इसवी सन 4 या 400 800 वर्षात ते लिहिलं गेलंय, डॉक्युमेंट झालेलं आहे. त्यामुळे कधी एकावर सुपर इम्पोज करतात, एकावर प्रतिबिंबित करतात, एकावर परावर्तित करतात, म्हणून सापडतं का? सापडतं. ओके. परत तोच मुद्दा आहे, तो दत्तात्रय आहे, तर तुझा माझा दत्त आहे का? तर अजिबात नाही, किंवा तो कन्सेप्ट वेगळा आहे. ओके. कन्सेप्ट तोच राहतो, कन्सेप्ट वेगळा राहतो, कन्सेप्ट बदलत जातो. आणि आजचा जो वयापर्यंत आलाय तो ब्रह्मपुराण, मार्कंडेय पुराण या 2 पुराणात दत्ताचा उल्लेख आहे. अग्निपुराण, पण पुन्हा अग्निपुराणात गोष्ट सहस्रार्जुनाची येते, पण आपल्या मार्कंडेय पुराणात त्रिपुरा सुंदरी बरोबर येतो, त्याबद्दल बोलूच आपण. आणि विष्णू धर्मोत्तर पुराण, जे आम्ही आज ॲज अ इंडोलॉजिस्ट आपण बघतो की समारंगण सूत्रधार विष्णू धर्मोत्तर पुराण असेल, की मंदिर कसं बांधा, स्थापत्य म्हणजे काय, मूर्ती कशी पाहिजे, त्याच्यामध्ये आपला दत्त हा एकमुखीच आहे. कधी 2 हात आहेत, कधी 4 हात आहेत, दॅट इज डिफरंट. ओके. द्विहस्त आहे, कधी चतुर्हस्त आहे, फाईन. विष्णूशीच निगडीत केलेला आहे, बर, प्रश्नच नाही. ओके. पण तो एकमुखीच आहे. पण मला असं खूप जाणवतं, तर तिथे थोडं संत साहित्याचा अभ्यास म्हणून बघ, 13व्या शतकात माऊलींनी काय लिहिलंय, आता तुझ्या ओळखीचं ओंकाराचं वर्णन काय केलंय माऊलींनी? आकार तो आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार मस्तकाकारे महामंडले. बर. 1600 वाडमध्ये संत तुकाराम महाराज होते, वेगळे होते ना रे. जेव्हा माऊलींच्या रचना आहेत तेव्हा अल्लाउद्दीन खलजीनी तोडवलं नाहीये तुला मला. देवगिरीवर आहे ना यादवांचा अजिंक्य ध्वज आहे, म्हणजे सुख मला भिवविते इतकं सगळं मी सुखात नांदतोय त्या काळात. पण इथे येईपर्यंत आपण ओरबाडले गेलोय, आपण लुबाडले गेलोय, आपण लुटले गेलोय. अशा वेळी नाही विचारशक्ती माझी. मग कॉमन मॅनचा तेव्हाचा आवाका बघून, ते टॉन्ट नाही म्हणजे आजकाल त्याला लसावी म्हणतो, LCM, की लोकांना काय कळेल हे करून काय तुकोबांनी रचलंय. ते काय म्हणतात? आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश रूप गणेशाचे. बर. तीच माऊलींची रचना लोकाभिमुख होत लोकांना कळावं या भाषेत तुकोबांनी एक वेगळ्या प्रकारे लिहिलंय बघ. बरोबर आहे. तसंच दत्तात्रयाचं होतं की तुमच्यापर्यंत येण्यासाठी मग ते काय लिहितात? 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. की त्या काळात मी इतका, अरे मला सर्वायवलचाच त्रास आहे, मी जगूच शकत नाहीये, श्वास घेता येत नाहीये, पूर्णपणे मी त्या मुघली आक्रमणात अडकलेलो आहे. अशी कुठे विचारशक्ती माझी असणार आहे? मला 3 गुण आणि 3 साधना प्रवाह नाही रे, नाही. एकदम अतिसुखात किंवा अतिदुःखात आपण अॅनालिटिकल माइंड, विवेक म्हणतात त्याला, आपण विवेक हरवून बसतो. मग अशा वेळी लोकांना पटावं, आणि हेच काम संतांचं आहे. त्याला म्हणून आपण द्रष्टे म्हणतो. संत सगळे द्रष्टे काय, त्याला दिसतं ना पुढचं, आणि बेसिक त्यांचं काय सगळ्यांना एकत्र ठेवायचंय. म्हणून 16व्या शतकातली आरती त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, त्यात पण खरं त्रिमुख शब्द नाहीये, पण त्रिगुणात्मक त्रयमूर्ती, त्यात त्रयचा उल्लेख झाला परत परत आणि पुनरुच्चार आहे. आणि तुकोबांनी 3 शिरे, याच्या आधी दत्ताला 3 मुख नाही आहेत. म्हणून दत्त ही देवता एक मुखच असणारी, 2 किंवा 4 हात असणारी साधना मार्गातील देवता आहे. ती मला विष्णू, शिव आणि शक्ती कुठल्याही रस्त्याने प्रवास केलं तरी तिथपर्यंत जाता येतं, अशी साधना मार्गातली. पण तिथे जाताना जसं परक्या गावी अभ्यास केल्याशिवाय जाऊ नये, आसपास कोणी नसेल, रस्ता कुठे विचाराला, काच खाली करून गाडीची, तर गुगल शिवाय फिरू नये. तसं साधना मार्गात मला येतं, खांदे उडवणं योग्य नाही. मग कोण आहे? तो दिशादर्शक आहे. ओके. मग तो कोण आहे? त्याला मी गुरु म्हटलंय. बर. की अंधार फेडून तुझा हात धरून प्रकाशाकडे कोण घेऊन जातो? तो गुरु आहे. आणि म्हणून ही गुरु परंपरा आहे. आणि असा कोण? तो दत्त गुरु आहे. तो 3ही साधना मार्गाला, मगाशी जसं उदाहरण दिलं, तू ठरवायचं की माझं शरीर हे, माझं रोजचं जगणं असं आहे, मला कुठली साधना योग्य आहे हे सांगायला गुरु पाहिजे. बर. आणि म्हणून तो रूप म्हणशील मला तर एकमुखी दत्त हे रूप मी एक्सपेक्ट केलेलं आहे. खरं मला म्हणशील तर 3 मुख हे कलाकारांनी लिबर्टी घेऊन लोकांना कळावं, दत्त कन्सेप्ट तुमच्यापर्यंत यावा म्हणून गोष्टी केलेल्या आहेत. प्रश्नच नाही.